नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे मीरा म्हणत असते सत्याला, काय झालं, तुम्ही खूप शांत आहात. तर यावरती सत्या म्हणत असतो की पाहिलंस का तू रिया कसं बोलली ते. तर यावरती मीरा म्हणत असते, अहो रियाचा गैरसमज झाला आहे म्हणून ती तशी बोलत आहे. तर यावरती सत्या म्हणत असतो, गैरसमज नाही, माज आहे माज, श्रीमंत लोकांचा माज आहे. आणि तो म्हणत असतो की इकडं माझ्या बाचा किती जीव तिथे तुटतोय हे दिसत नाही का त्यांना, असं म्हणत असते. बाबा हे सगळं बाहेरून ऐकत होते. तर यावरती मीरा समजून सांगत असते, अहो तिचा गैरसमज दूर झाला ना तिथे नक्की येईल घरी परत, असं म्हणत असते. तेवढ्यातच काय होतं, बाबा ह्या दोघांचं बोलणं ऐकून आतमध्ये रूममध्ये जातात. आणि त्यानंतर इकडे मीरा आणि सत्या पाहतात की बाबा आतमध्ये आलेले आहेत. आणि त्यानंतर ते बोलायचं तिथेच थांबतात, कारण की तो विषय त्यांनी ऐकावा असं त्यांना वाटत नव्हतं. तेवढ्यातच बाबा तिथं म्हणतात, मी सगळं ऐकलं आहे आणि तुम्ही खरंच प्रयत्न करत आहात आणि तुमचे प्रयत्न तुम्ही थांबवू नका, असं चिकाटीनंच तुम्ही प्रयत्न करत राहा आणि रवी आणि रियाला लवकर घरी घेऊन या, असं बाबा म्हणत लागलेलं असतात. आणि ते रडायला लागलेलं असतात. ते होत पाहून मात्र आपलं सत्यामध्ये, बा तू काळजी करू नकोस, तू काही होणार नाही, मी तुला सांगितलं का नाही, मी रवी आणि रियाला आपल्या घरी घेऊन येणार आहे आणि हा 31 डिसेंबर आपण आपल्या सगळ्या घरातल्यांनी एकत्र साजरा करायचा आहे आणि नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा आपण एकत्र साजरा करणार आहे. हा सत्याचा शबूत आहे, तू काळजी करू नको, असं तो वडिलांना म्हणालेला असतो. तर यावरती मात्र आपण पाहतो काय, वडिलांना मात्र सत्यजितवरती पूर्णपणे विश्वास असतो आणि त्यांनी म्हणूनच हे काम त्यांना दिलेलं आहे. आणि त्यानंतर हे पाहून मात्र मीराला खूप आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर आपल्या नवऱ्याचा अभिमानही वाटत असतो, कारण की तिला माहीत असतं की जेव्हा पण ते कोणताही शब्द देतात किंवा ते कुठली गोष्टी ठरवतात ते काहीही करायला घरातल्यांसाठी तयार असतात कायमच. आणि आता मात्र तिला नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तीही तिच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करणार आहे की रवी रियाला लवकरच घरी आणायचं म्हणून. त्यानंतर मीरा म्हणत असते, आता आपण नाही तर असं वेगळं केलं पाहिजे, त्यामुळे तिला खरंच जाणीव झाली पाहिजे. कारण की सत्याला ती म्हणत असते, आपण काल एवढं सगळं केलं पण त्यामधून काहीच फरक पडला नाही. तर यावरती सत्या म्हणतो, तिला माझ्या केल्याच्या पाठीमागचा प्रयत्न काही समजले नाही का. तर यावरती मीरा म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आता आपण असं काहीतरी करूया जेणेकरून तिला नक्कीच खरं 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 गोष्ट कळेल. आणि त्यानंतर काय होतं, मीरानं ना काहीतरी आपल्या तिच्यासाठी रियासाठी ना छानपैकी बर्फी तिच्या आवडीची तयार केलेली असते आणि त्यानंतर केलेली बर्फी ती डब्यात भरत असते. त्यानंतर मात्र देविका ना भांडी घासते, पण भांडी घासण्याऐवजी जोरजोरात प्रत्येक भांडं नुसतं घासल्यागत करायचं आपटायचं, घासल्यागत करायचं आपटायचं, नुसती आदळ आपट करत असते. त्यानंतर मग मीरा म्हणत असते, अगं देविका काय झालं, एवढी का भांडी अशी का घासायला लागलीस, आदळ आपट करायला लागली, तेवढं तर सही का नाही बाई, भांडी तिथं टाकते तिच्याकडे येते, ए फुलवाले, तुला येत असतील ही असली खरकटी भांडी घासायला करायला, तुझ्या आईनं तुला शिकवलं असेल झाडायचं लोटायचं खरकटी भांडी काढायचे, आमच्याकडं ना असलं कामं करायला ना 10 सर्वंट आहे, समजलं का. आणि त्यांच्याकडे भरून आम्ही त्यांना पगारही तेवढा खूप जास्त देऊन ठेवला आहे, त्यामुळे आम्हाला नाही असले सवयी कामं करायची. तुझ्या आईनं शिकवलं असेल ना तुला, लोटणं काढ, झाडून काढ, चपाती लाट, खरकटं काढ, आणि तुमच्यासारखी तू तुझी आई तुमच्यासारखी लोक नाही असलेच करू शकतात. त्यानंतर मग बरं होतं ना, आपलं कोणतं पाहुणे बघायला आलं की सांगायचं आमची मुलगी अशी करते तशी करून खपवायची पोरगी, असं ती काही पण म्हणल्यानंतर मग तर मीराला राग येतो. मीरा म्हणते, देविका तुला सांगू का, मी शिकलीच आहे, माझ्या आईनं काकानं मला चांगलं शिकवलं आहे आणि ते माझ्या संसारासाठी मला उपयोगी पडते, समजलं का. आणि त्यातून माझं काही वाईट झाले नाही, पण कसं आहे ना, माझ्यासारखी लोक जर नसली ना घरामध्ये तर श्रीमंत लोकांचं ना हाल होऊन बसतं, समजतं का. आणि आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही असला नसला, पण त्यांना आमच्याशिवाय ना तुमचं काहीच होऊ शकत नाही. तुला सांगू का, आम्ही गरीब जरी असलो म्हणून काय झालं, पण स्वतःच्या पायावरती उभा आहे, स्वतःच्या पायावरती उभा राहून स्वतःचा हिमतीचा घास मिळवतो आम्ही, असं दुसऱ्याचं ओरबडून काही घेत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही काय करतो माहिती आहे का, केलेले हार ना डायरेक्ट देवाच्या गळ्यामध्ये जातात. मग तूच ठरव आता श्रीमंत कोण आणि गरीब कोण आहे ते, असं तिला म्हणते. त्यानंतर तिला म्हणते, तुला जर भांडी घासायची नसतील ना तू घासू नको, मी भांडी घासते, पण माझ्या घरातल्यांना काहीही म्हणायचं नाही, असं तिला म्हणते. त्यानंतर मात्र देविकाचा त्यांना तोंडच बंद झालेलं असतं, कारण की मीरानं बरोबर तिला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मग मीरा तिला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, श्रीमंत लोकांचं कसं असतं माहिती आहे का, त्यांचा बूड म्हणजे आम्ही असतो, आणि जेव्हा आम्ही तुमच्या आयुष्यातून निघून गेलो ना तुम्ही बिनबुडाच होत असा आणि लगेच कोसळून पडता असं. त्यामुळे श्रीमंतीचा माज मला दाखवू नको, मी माझ्या ना हिमतीनं माझ्या स्वकष्टानं माझ्या पायावरती उभी आहे, असं बोलून ना ती भांडी घासायला जाते. आणि ही मूर्ख मुलीला काय तेच बरं असतं, मूर्ख एवढी जी बोली त्याचं काय पडलेलंच नाही, हसत बसते, कारण की ही भांडी घासायला गेली. आणि त्यानंतर ना तिनं केलेला खाऊ डब्यात भरलेला असतो रियासाठी, तो घेऊन खायला लागलेलं असते. खायला लागल्यानंतर मीरा बोलते, अगं देविका तो रियासाठी केला आहे, असं म्हणल्यानंतर ही म्हणते, का रिया आपली मी दोडकी का, असं म्हणल्यानंतर
इकडे मीरा म्हणते तसं नाही गं, पण मी रियासाठी केलं आहे, दुसरं आहे त्यातलं खा ना तू, रियासाठी मी केलं आहे असं म्हणते. तेवढ्यातच काय होतं ना, तिथून सासू फोनवरती बोलत जाताना दिसते. आणि आता ती किचनमध्ये येणार आहे, हिला कळल्यानंतर ही काय करते, पटकन मीराला बाजूला ओढते, तिच्या हातातली भांडी काढून घेते, तिचा हात धुते आणि तिचा हात एकदम कोरडा करते. आणि आता मी भांडी घासायला लागली असं सासूला दाखवते. तेवढ्या सासू तिथे येते. आली की लगेच कशी करते हे बघा, भांडी सगळी टाकते आणि बोलते, बघितलं काही, ह्या मीरानं ना मला सकाळपासून किती कामं लावलेत, हे कर ते कर, माझी काय अवस्था करून ठेवली आहे बघा, अशी म्हणते. तर यावरती मीरा म्हणते, अगं मी कुठं काय केलं आहे. तर यावरती म्हणते, तू गप्पा बस, तू काय बोलू नको मध्ये, पाहिलं काही सगळं बघा, मला सकाळपासून कामं लावलं, किती भांडीन ती करून ठेवले बघा ना, कसं करते बघा ना. असं म्हणल्यानंतर मनामध्ये विचार करते, आता जी सासूबाई तिची जी फजिती करतील, तिच्या आईचं तिचं जी काढतील का नाही माहेरजींचं, ती बघायला सगळं करायला एक नंबर मजा येणार आहे, असं मनामध्ये स्वतःशीच बोलत असते. कारण की तिने हे सासूला दाखवून दिलं असतं की ती मला त्रास देते. तेवढ्यातच निरोपा येते. निरोपा बोलते, ए फुलवाली, काय गं, घरात जी पडलेली सगळी भांडी धुणी कपडे काय जे काय असेल ते सगळं ना देविका करणार आहे. असं म्हणल्यानंतर देविका म्हणते, काय मला म्हणलं या, का बरं असं का म्हणायला लागले. तर यावरती मीराही त्यांच्याकडे बघत होती, अरे बापरे ह्यांना काय झालं असं म्हणायला. तर यावरती म्हणते, निरोपा बोलते, का पंकजला शिकवलंस ना तू, कॅनडाला जावा, घरघाण ठेवा, सासूबाईंच्याकडून पैसे मागा, ह्या सगळी गोष्टी जमल्याच ना तुला, मग आता हे पण जमवशील. जी काय पडलेली घरातली सगळी कामं आहेत ना, तेही तूच करायची. आणि मीराला बोलते, ए फुलवाली, तुला तुझ्या ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत नाही का, जा तू तुझ्या रूममध्ये, जी काही कामं बिमं असतील ना सगळी ही करल, असं बोलते. असं बोलल्यानंतर मात्र देविकाची पूर्णपणे फजिती झाली आणि आता आपल्याला काहीच करता येत नाही ते तिच्या लक्षात आलं. इकडे मीरा तर सासूबाईकडे पाहतच राहिली होती. बापरे, ह्या कशी काय माझी बाजू घ्यायला लागल्या आहेत. असं बोलल्यानंतर निरपा बोलते, तुला ऐकू आलं नाही का फुलवाली, जा पटकन, तुझ्या काय ऑर्डर असतील ती पूर्ण कर, जी काही कामं असतील ती देविका कर. असं म्हणल्यानंतर देविका मनातल्या मनात विचार करते, बापरे, कराय गेली एक आणि झालं एक, काही माझ्याच नशिबाला कसं येतं काय माहिती, ह्या पंकजमुळे ना दरवेळी काही तर काही प्रॉब्लेम होतात आणि सगळं माझ्यावरती येतं, असं म्हणते. असं म्हणल्यानंतर निरोपा तिथून तिला कामं सांगते निघून जाते. आता देविकाला काही सासूनं कामं सांगितले म्हणल्यानं करण्याशिवाय काय पर्याय नसतो. त्यानंतर आपण पाहतो का इकडे रियाना तिच्या कामाच्या ठिकाणी आली आहे आणि बोलत असते, दरवेळी ते डबिंग करते पण ह्यावेळी मला काय होतं आहे, मला का जमत नाही, मला काहीच कळत नाही आहे, का माझ्या बाबतीतच असं का होतं काय माहिती, असं ते विचार करत असते. तेवढ्यातच ना तिथे मात्र मीरा आलेली असते आणि तिच्यापुढे तो डबा आणते आणि तो खाऊ तिच्यापुढे पुढं करते. त्यानंतर मात्र रिया तो खाऊ बघितल्यानंतर त्या डब्यात हात घालणार. तेवढ्यातच मीरा म्हणत असते, जेव्हा कुठलीही गोष्ट चांगली होत नसते तेव्हा ना आपल्या आवडीचा पदार्थ खायचा असतो, मग सगळं काही ठीक होतं. त्यानंतर मी ते तिच्या डब्यात ते हात घालून तो खाऊ खाणार. तेवढ्यातच मात्र तिच्या लक्षात येतं की आपल्याला हे खायचं नाही, म्हणून ती हात बाजूला घेते. हात बाजूला घेतल्यानंतर इकडे मीरा म्हणत असते, रिया हे बघ, मी तुझ्यासाठीच बनवून आणले ना गं, हे तुला खूप आवडतं ना हा खाऊ, म्हणून तर मी तुझ्यासाठी बनवून आणले, खा ना तू. असं म्हणल्यानंतर मात्र रिया काहीच बोलत नाही आणि तोंड फिरवून बसते. तोंड फिरवून बसल्यानंतर इकडे मीरा काय बोलते माहिती आहे का, मीरा बोलते, जर कोणी म्हणलं की डबिंग सोडून स्वतःला विकून तू काम का करत, पैसे का कमवत नाहीस, असं म्हणल्यानंतर काय वाटेल तुला. असं म्हणल्यानंतर रिया मात्र मीराकडे पाहतच राहिली होती. मीरा अशी का बोलायला लागले. असं बोलल्यानंतर मात्र मीरानं त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार सांगितला. मीरा बोलली, रिया त्या दिवशी पार्टीमध्ये तुझे बाबा असेच बोलले होते मला, त्यांनी माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला होता म्हणजे माझं चारित्र्य सगळं धंदोडे काढले होते. ते बोलले होते की मी ना तुझ्या रूममध्ये आले होते आणि तुझा पडलेला हार मी उचलून ठेवत होते, पण त्यांनी माझ्यावरती चोरीचा आळ घेतला, माझ्या भावाचं मामाचं नाव बदनाम केलं, माझ्या घरातल्या सगळ्यांना काय म्हणले, तरीसुद्धा त्यांनी तोंड बंद ठेवलं होतं. त्यावरती रिया म्हणले, खरंच असं झालं होतं का. तर यावरती मीरा बोलले, हो, यांनी तोंडाला पट्टी लावली होती ह्यांनी, कारण की शब्द दिला होता की हे काहीही बोलणार नाही, पण जेव्हा तुझे बाबांनी माझ्या चारित्र्यावरती बोट दाखवलं आणि बोलले की तुला विकून का नाही तू पैसे कमवत फुलं विकण्यापेक्षा, तेव्हा मात्र ह्यांचा राग अनावर झाला. असं बोलल्यानंतर रिया वाटतं, खरंच डॅडा असा बोलला का गं वहिनी खरंच त्याच्या ना मनामध्ये काही नसतं गं, तुला माहिती आहे ना डॅडा खूप चांगला आहे मनाने, पण ना असं कधी तर रागाच्या भरात बोलतो गं, खरंच त्याच्याकडे चुकून झालं असं, रागाच्या भरामध्ये माणूस काय करतं काय नाही त्याचं त्याला भान राहत नाही. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणते, पाहिलंस का तू रिया कशी बोललीस ते, मग हेच झालं ना ह्यांच्या बाबतीत, ह्यांनाही खूप राग आला होता म्हणूनच त्यांनी हात उचललं होतं ना, आणि त्या दिवशी केलेलं नाटक ही त्यांनी तुला समजवण्यासाठीच केलं होतं, तुला त्यांनी नाटक केलेलं दिसलं पण त्याच्या मागचं त्यांचा प्रयत्न तुला दिसलं नाहीत का गं.
त्यांना असं वाटतं ना, खरंच तुला पटणार नाही, पण त्यांना असं वाटतं की तुम्ही दोघांनी आपल्या घरी यावं. आणि तुला माहिती आहे ना, रवी भाऊजी घरी आलेले नाही. तर या म्हणल्यानंतर ती बोलते, काय रवी घरी आलेले नाही आहे, तर इथून तर गेले ना, घरी जातो म्हणून. तर यावरती मीरा बोलते, नाही रवी भाऊजी घरी आले नाही, त्यांच्या हॉटेलच्या स्टाफ रूममध्ये राहतात, काय माहिती काय खातात काय करतात. पण ना त्यांनी सांगितलं आहे जोपर्यंत रिया घरी येत नाही तोपर्यंत ना ते घरी येणार नाही. आणि तुमच्या दिगांशिवाय ते घर खरंच आनंदी नाही, तुम्ही दोघे लवकरात लवकर घरी या असं म्हणत असते. तर रिया म्हणत असते, खरंच वहिनी मला माफ कर, खरंच डॅडा असं बोलला का असं म्हणल्यानंतर मीरा बोलते, हे बघ त्या सगळ्या गोष्टी जाऊन द्या, ते सगळं विसरून जाऊ, पण तू विचार कर लवकर घरी ये, आणि तुला सगळं थोडासा विचार करायला हवायस असं म्हणल्यानंतर मात्र रियाला तिची चुकी कळाली होती. खरंच तिच्या वडिलांनी हे चुकीचं तिच्यावर वागलं आहे तेही कळालं होतं. मीरा त्यानंतर बोलते, हे बघ रिया, मी काही करायला तयार आहे, मी वाटलं तर तुझी माफी मागू का, नाहीतर मी घरी येऊन ना तुझ्या डॅडाची सुद्धा माफी मागायला तयार आहे, पण ना तुम्ही लवकर घरी या आणि हे सगळं जे झालेलं आहे एकमेकांमधले गैरसमज ते दूर करा असं म्हणत असते. आता मात्र रिया शांतपणे तिचं बोलणं सगळं ऐकून घेत होती. यावेळी मात्र तिनं काही दंगा न करता स्वतः वहिनीची बोलली होती. आणि इकडे मात्र आपल्या मीराने तळमळून तिला सांगितलं होतं की तू लवकरात लवकर घरी ये, तुझ्याशिवाय ना रवी भाऊजी अपूर्ण आहे, ते कधीही घरी येणार नाही. ते कसे बघ कसे राहतात बघ बघ, क्वार्टर्समध्ये राहतात, ते काही खातात काय करतात काही माहीत नाही. आता मात्र रियाच्या लक्षात आली होती चूक, आणि आपले डॅडा असे बोलले त्याबद्दल तिलाही वाईट वाटलं होतं. आणि तिला हे समजत होतं की आपले डॅडा चुकले तरीसुद्धा वहिनी स्वतः माफी मागायला तयार आहे, ती आपल्याला घरी नेण्यासाठी स्वतः माफी मागत आहे, हे तिचं तिला खूप वाईट वाटतं. आता मात्र मीरानं त्या दिवशी घडलेलं सगळं स्पष्टपणे खरं खरं सांगितलं होतं. त्यामुळे मात्र आता रियाच्या लक्षात आलं होतं की सत्याने का हात उचलला असेल, का हे केलं असेल, कारण की ती स्वतःच्या तोंडाने बोलली होती की डॅडा रागात असतील तेव्हा त्यांनी असे बोलले असतील. आता मात्र मीरा म्हणत असते, मी हात जोडून तुला माफी मागते ग, वाटलं तर मी घरी येऊन तुझ्या वडिलांची माफी मागायला तयार आहे, पण मात्र तुम्ही लवकर घरी या असं म्हणल्यानंतर मात्र रियाला खूप वाईट वाटतं. आणि त्यानंतर मीरा जाताना एवढं म्हणते, रिया हे बघ, मी काय तुला लगेच विचार कर लगेच निर्णय घ्या असं म्हणत नाही आहे, फक्त तू ना विचार कर म्हणजे झाला. आणि जाताना तिला खाऊ देऊन जाताना बोलते, हे बघ हे मी खास तुझ्यासाठी बनवलं होतं, तुला आवडतं ना, हे एवढं खाऊन घेशील असं म्हणते. असं म्हणल्यानंतर मात्र रियाचे डोळे पाण्याने भरले होते आणि तिला खरंच खूप वाईट वाटलं होतं. त्यानंतर मात्र आता मीरा तिला तसं बोलून तिला खाण्याचा डबा देते आणि तिथून निघून जात असे. आणि इकडे मात्र रियाचे डोळे पाण्याने भरले होते. तिला खूप वाईट वाटलं होतं की मीरा वहिनीला आपण इतकं वाईट बोललं, सत्यादादाला एवढं वाईट वाटलं होतं, ती तरीसुद्धा ती आपल्यासाठी आपल्याला आवडणारा खाऊ घेऊन आली आहे. आणि त्यानंतर तिथे डबा उघडून ते नुसतं पाहतच राहिले होते आणि आपली चुकी झाली हे तिच्या मात्र आता लक्षात आलं होतं. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे घरी मात्र रियाची आई रियाच्या बाबांना म्हणत असते, आता झालं ना सगळं मनासारखं. त्यावरती रियाच्या बाबा म्हणतात, बघितलंस का, आता आपण पहिल्यासारखं राहणार, आपण दोघे आपली रियू एकदम आनंदी राहावं, आपण मस्तपैकी ग्रँड पार्टी केली पाहिजे, आता खरंच सेलिब्रेशन केलं पाहिजे असं म्हणत असतात. असं म्हणल्यानंतर रियाची आई म्हणत असते, हे बघा तुम्ही जरासं विसरत आहे, आपण दोघे तर आनंदी आहोत रिया इथे असल्यामुळे, पण रिया आपली मुलगी आनंदी नाही आहे, कारण की आता आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये रवी आलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत तो तिच्या आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण त्रिकोण नाही तर आपल्याला चौकोन पूर्ण केला पाहिजे. आणि हे सगळं आता रवी घरी आल्याशिवाय मात्र ती मात्र तयार होणार नाही, आनंदी राहणार नाही असं म्हणत असते तिची आई. तसं म्हणल्यानंतर तिचे वडील म्हणतात, ते काय तुझी तू काळजी करू नको, मी ना माझ्याकडे चांगलं प्लॅन आहे, जेणेकरून ना मी असं काही रवीला अडकवीन की जेणेकरून त्याला मात्र घरी येण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. आणि मी त्याला काहीही करून ना त्या क्वार्टर्स म्हणून त्याच्या घरी जाऊन देणारच नाही, कारण तो एकदा घरी गेला की मग सगळी आपली वाट लागेल. त्यापेक्षा त्याला इथं कसं आणायचा ते मला चांगलं माहीत आहे, तू त्याची काळजी करू नको, माझ्याकडे त्याबद्दल चांगला प्लॅन आहे असं ते म्हणत असतात. आता मात्र ह्या दोघांना अजिबात संशयही नाही की रिया बाहेरून हे सगळं ऐकत असते. आणि रियानं मात्र वडिलांचं हे बोलणं सगळं ऐकलं होतं. त्यानंतर रिया आतमध्ये येते, डायरेक्ट टाळ्या वाजवत येते आणि बोलते, वा डॅडा वा, खरंच हे तुम्ही दोघांनी केलं, खरंच तुम्ही हे दोघांशी वागला असं म्हणाल्यानंतर तिचा डॅडा लगेच समजा, अगं रिया बेटा नाही तसं नाही मला म्हणायचं. तर रिया बोलते, डॅडा याचा अर्थ तुला माहीत होता की रवी घरी गेलेलं नाही, रवी सर्वंट क्वार्टर्समध्ये राहतो. तर यावर तिथं बोलतो, नाही मला नव्हतं माहिती, मला आत्ताच कळालं असं म्हणल्यानंतर रिया बोलते, बस झालं डॅडा, खोटं बोलू नकोस तू, किती खोटं बोलणार आहेस तू, मला अजिबात खोटं बोलायचं नाही, मला चांगलं कळालं आहे की तुला माहीत होतं की रवी नाही आहे तिथं, रवी घरी गेलेलं नाही असं म्हणून तिचा डॅडा म्हणतो, हो मला पण कळालं, पण तो तुला सोडून गेलास ना. तर यावरती ती बोलते, नाही
तो मला सोडून जरी गेला असला तर तो घरी परतले नाही, कारण की तो म्हणला होता त्याच्या घरातल्यांना, जोपर्यंत रिया घरी येत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. तुम्ही दोघांनी मला खोटं बोललं असा, तुम्ही खोटं सांगितलं असं मला की तो तुला सोडून गेला आहे म्हणून. असं म्हणल्यानंतर तिची आई तिला समजावल्यानंतर रिया म्हणते, आई बास, इमोशनल ड्रामा मम्मा बास झाला, आता मला अजिबात काही ऐकायचं नाही. म्हणजे तुमच्या दोघांचं ते परत परत नाटक तेच चालू झालं का? मला समजत नाही, तुम्हाला का कळत नाही, तुम्ही का परत असं वागायला लागलाय, असं ती वडिलांना आणि आईला म्हणत असते. त्यावरती मात्र तिचे वडील म्हणते, अगं रिया अशी का करतेस तू, आम्ही हे सगळं तुझ्यासाठीच करतोय ना. तर त्यावरती रिया बोलते, अहो असं का करताय तुम्ही डॅडा. तर डॅडा म्हणतो, काय करायचं, तू लहान आहे, तुला समजतच नाही काय बरोबर काय चूक आहे. तर यावरती रिया बोलते, तुम्ही मला माझ्या मर्जीनुसार का राहून देत नाही, मला माझा आनंद का घेऊन देत नाही. असं म्हणल्यानंतर डॅडा तिला म्हणत असतात, तू मूर्ख आहेस, तू लहान आहेस, तुला काहीच कळत नाही, तुझा आनंद कशात आहे काय, इथं काय कमी आहे सांग, एवढं जर सगळं घर आहे, दार आहे, पैसा आहे, दौलत आहे, सगळ्या गोष्टी तुला आहे, मग तुला कशाला हवं आहे ते. असं म्हणल्यानंतर मात्र रिया उलटं त्यांनाच ओढत असते. रिया बोलत असते की तुम्ही माझ्याशी खोटं वागला, तुम्ही असं वागायला नाही पाहिजे होतं. तेवढ्यातच मात्र जो देणेकरी असतो, पैसे घेणारा, तो मात्र दारामध्ये येतो आणि बोलतो, बापरे एवढा तुझ्याकडे पैसा आहे, मग माझं पैसे का परत देत नाहीस तू. त्यानंतर आपण पाहतो का इकडे गाडीमध्ये सत्या बोलत असतो मीराला, तू समजवलंस ना तिला. तर यावरती मीरा बोलते, हो मी माझ्या परीने तिला समजावून सांगितलं आहे, आता तिला कितपत पटलं आहे रियाला काय माहिती, आता नंतर आपण ठरवू. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या म्हणत असो, काय नाही हे बघ, समजवणं मला जमते म्हटल्यावर तुला तर जमतच असणार ना. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणते, काय समजूत काढणं तुम्हाला जमतं. तर यावरती सत्या बोलतो, हो मी काढली ना तुझी किती वेळा समजूत भांडणं झाल्यानंतर. तर यावरती मीरा म्हणते, कधी कधी काढली तुम्ही माझी समजूत, मला तर काय आठवत नाही बरं का तुम्ही माझी समजूत काढलेली. असं म्हणल्यानंतर सत्या बोलता, अगं काढली की मागच्या वेळी नाही का बा काढली होती, तू रुसली होतीस, भांडणं झाली होती तेव्हा काढली ती. तर मीरा म्हणते, कधी कुठली भांडणं, मला तर काय आठवत नाही बघा. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, अगं एकदा बघ की मागच्या वेळी काढली तर एकदा आठवून बघ की. तर यावरती ती म्हणते, मला काहीच आठवत नाही का. मग सत्या मारले म्हणत विचार करतो, मलाच आठवणं झाले मी कधी समजूत काढली ती. मग तो थोड्या वेळ म्हणतो, नाही का तुझी तुझ्या आईची भांडणं झाली ते बघ तेव्हा काढली होती. ती बोलते, आईची मुलीची कुठली पण कधी पण भांडणं होतात, त्यात काय एवढं. असं म्हटल्यानंतर सत्या म्हणतो, मनातल्या विचार करतो, बाची बायको असली ते माझ्या पक्क्याची मित्राची बायको एवढी ताप देते, नाकादम करते, पण त्या दुसऱ्या मित्राच्या बायकोचा तर फोन आला तर तो फोन पण उचलत नाही. ही धूमकेतूच्या बाबतीत असं काय का, जसं रवी बोलतो तसं खरं धूमकेतू समजूतदार आहे का काय. असं म्हणल्यानंतर इकडे मीरा बोलते, बरं झालं तुमचं तुम्ही मनानंच सांगितलं असं, तोंडानंच सांगितलं असं की तुमची बायको समजूतदार आहे. असं म्हणल्यानंतर तो बोलतो, नाही 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 तसं नाही, मला काय म्हणायचं आहे की मी वाद होऊन देत नाही. तर यावरती मीरा म्हणते, हे बघा तुम्हाला सांगा, सगळ्याच बायका समजूतदार असतात, कळालं का, म्हणूनच भांडणं होत नाही. तर यावरती मात्र हा ऐकून घेत नाही म्हणल्यानंतर मीरा बोलते, जाऊन तिकडं, तुम्ही म्हणताय तर तुमचं खरं, तुम्ही समजूतदार आहे असं आहे ठीक आहे. तर यावरती मात्र हा म्हणतो, हां आता कसं आहे. तर यावरती मात्र आता मीरा बोलते, पाहिलं का तुम्ही, आत्ताचं पण भांडण मी शांत घ्याले, मी माघार घेतले म्हणून ते मिटलं, मी समजूतदारपणा दाखवला म्हणून तुम्हाला सांगते की बायका समजूतदार असतात. असं म्हणल्यानंतर हा बोलतो, धूमकेतू तू दरवेळी मला शब्दामध्ये गुंडाळतेस बरं का, आत्ता पण तू तीच केलं आहेस बरं का, तू मला शब्दामध्ये गुंडाळतेस आणि तू आता काय तू सांगू नकोस बरं का की बायका समजूतदार असतात, असं तो म्हणत असतो. आता मात्र मीरा म्हणत असते, वाज झालं बरं का, तुम्ही हे सारखं टिन 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 रटाळ गाणं काही लावू नका, तुम्ही म्हणताय ना तर ठीक आहे बाबा ना, तुम्ही समजूतदार आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपल्यामध्ये भांडणं का होत नाहीत, कारण की मी एवढा समजूतदारपणा दाखवते की आपल्यामध्ये भांडणंच होऊन देत नाहीत. पण आता सत्या काय त्याची बाजू ऐकून घ्यायला तयार नसतो, मी समजूतदारपणा हे सांगत असतो. त्यानंतर मात्र तिला ही मात्र मीरा छानपैकी त्याला ना शब्दामध्ये गुंडाळते. त्यानंतर म्हणते, बास बास झालं बरं का तुमचं, ठीक आहे तुम्ही म्हणाल तेच खरं, इथंच थांबूया, नाहीतर ह्या समजूतदाराच्या नादामध्ये आपल्यामध्ये भांडणं व्हायची. तर यावरती तो बोलतो, हां आता कसं. मग मीरा म्हणते, तेच सांगते ना, मी माघार घेते म्हणून तर भांडणं मिटतात. त्यानंतर म्हणते, ठीक आहे जाऊन दे आता, बास झालं बरं का, आता त्याविषयी मला अजिबात बोलायचं नाही, बस करा तुम्ही आता. असं म्हणते, मला काय आता अजिबात ऐकवणं झाले बरं का तुमचं हे गाणं. असं म्हणत असे, तुम्ही काय माघार घेणार नाही, मला चांगलं माहीत आहे असं म्हणते. त्यानंतर मात्र इकडे सत्या विचार करत असतो मनातल्या मनात, मला तर वाटतं रवी म्हणतो तसा खरंच धूमकेतू समजूतदार असणार आहे. ती ना माझ्या बाच्या बायकोसारखी,
माझ्या मित्रांच्या बायकोसारखी नक्कीच नाही आहे, असं तो मनातल्या मनात विचार करतो. आणि मात्र वरती तिला खिचवण्यासाठी, चिडवण्यासाठी, उगाच तिला त्रास देण्यासाठी काहीतरी बोलत असतो. पण त्यानं मनातून मात्र त्यानं चांगलंच ओळखलं असतं की आपली धूमकेतू खरंच समजूतदार आहे. म्हणूनच ना आपलं नातं इथपर्यंत टिकलेलं आहे. त्यावरती मात्र ही मीरा होते. म्हणूनच तर सगळ्या बायका म्हणतात ना की मी आहे म्हणूनच टिकली आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहत असतो, ज्या देणेकऱ्याचे पैसे द्यायचे राहिले होते त्याने मात्र आता रियाला ओढून नेले आहे. गुंड घेऊन आला होता आणि गाडीमध्ये घातलेला आहे आणि सांगतो जोपर्यंत तू पैसे देणार नाहीस तोपर्यंत तुझी पोरगी आमच्याबरोबर राहणार. तेवढ्यातच मात्र आता समोरून आलेली आहे आपल्या सत्यजितची आणि मीराची गाडी. मीरा खाली गाडीमधून उतरली आहे. मस्तपैकी पदर कमरेला खोचला आहे आणि त्या लोकांनी पाहिले आहे की आपल्याला अडवायला कोण आले. आता आपण उद्याचा भाग नक्कीच पाहू.